गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? तर आजचा ब्लॉग काढायला खूप वेळ झाला. आज ब्लॉग मी चालू केला आहे. दिसतंय का तुम्हाला? 5:15ला चालू केला आहे ब्लॉग आज मी. कारण असंच पाऊस इतकं चालू होता, इतकं वारं आलेलं की सगळी पट्टी उडून जात होती, इतकं वारं. मग त्यामुळे ब्लॉग चालूच करता नाही आला. मग आत्ताशी चालू केला. लाईट बीट बंद केलेली मी घरातली. असंच तर दीक्षा आलेली आज व्हिडिओ काढायला, पण ती लोळ्याच घेऊन राहिली व्हिडिओ, तर तिने काही एक पण नाही काढला. झोपाच काढून राहिली आहे बघा. तर बोलली आपण शॉर्ट व्हिडिओ काढू. आणि काय ग, शॉर्ट व्हिडिओ काढायचं बोलून झोपाच काढायला लागली. तिला पण कंटाळा आला. असंच होतं, पावसामध्ये नुसतं कंटाळा येतो व्हिडिओ काढायचा, ब्लॉग काढायचा. तर गाईज रील्स बघत बसलेली आणि हिला एक सासू सुनेचा व्हिडिओ आवडला, तर ही बोलली मला पण अशी मॉडेल सासू पाहिजे. आता तो रील्स गेला, ती बघत होती तर लाईट बंद होती, तर मग ते दिसत नव्हतं. तर बोलते मला पण मॉडेल सासू पाहिजे. मी बोलले का? तर बोलते मी मॉडेल आहे ना, तर मला पण मॉडेलच सासू पाहिजे. आता ही तुम्हाला कोणत्या अँगलने मॉडेल दिसली मला सांगा. बघा कशी झोपली बघा. कोणत्या अँगलने मॉडेल आहे ग तू? कोणत्याच अँगलने नाही जाऊ, मला नाही पाहिजे कोणती सासू. शादी नाही करून लग्न नाही करायचं बोलते, आणि पहिले हिचं लग्न करणार. तर गाईस तुम्हाला एक बात सांगते मी. आमच्या घरी आता फंक्शन येणार आहे, आय थिंक एंगेजमेंटचा. तो सस्पेन्स आहे, तो तुम्हाला सांगणार नाही मी कोणाचा आहे. ज्या दिवशी असेल त्या दिवशी मी ब्लॉग काढेल, मग तुम्ही बघा. आता घरात खूप दिवस झाले कार्यक्रमच नव्हते, तर आता खूप दिवसानंतर कार्यक्रम आला. काय ग है ना, उठून बस ना. किती दिवसानंतर आला कार्यक्रम? 1 साल बाद. मग कसं वाटतंय? एकदम मेकअप बिकअप करू आपण. मला तर लय हे झालं, म्हणजे मी काय घालू, मला तर हाच प्रश्न पडला. तुम्हाला एक बात सांगते, कोणाचं पण काय पण असो, एरियामध्ये बोला, बाजूला बोला, एरियाच्या बाहेर बोला, तिच्या मैत्रिणीचं बोला, पण खरेदी तिला करायची असते. लग्न कुणाचं असेल ड्रेस दीक्षाला घ्यायचा आहे, फंक्शन कुणाचं असेल ड्रेस दीक्षाला घ्यायचं, ओटी भरण कुणाचं असेल ड्रेस दीक्षाला घ्यायचा, बड्डे कुणाचा असेल तर ड्रेस दीक्षाला घ्यायचं. कुणाचं पण काही असू, दीक्षा शॉपिंग करायचं विसरत नाही. काय ग, अरे शॉपिंग केल्यावर एक काय सांगू आता, एक वेगळीच खुशी भेटते मला. तर गाईज ही कामाला जाते, हिला तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. पेमेंट आहे. किती पेमेंट तुला? मला काय नाही, आता मी काम सोडणार. हिला पेमेंट आहे आय थिंक 8,000 आहे ना. हिला पेमेंट आहे महिन्याचा 8,000 आणि महिन्याला खर्च करते 10,000. काय ग, अरे पार्ट टाइम जॉब करते, चांगला जॉब भेटला तर पण. आणि जॉब बी कशासाठी करते माहिती तुम्हाला? शॉक म्हणून. ती नाही का, म्हणजे तिचे शॉक पाणी पूर्ण करायसाठी, त्यासाठी जॉब करते. काही नीड नाही तिला जॉबची यायची. कॉलेज कर बोलते तर कॉलेज नाही करत. कॉलेजला आहे ना मी, फक्त जायचं कंटाळा येतो मला बस. कॉलेजला नाही जायचं तिला, पण जॉबला पहिले जाईल. कारण तिला जे घ्यायचं असन ते तिचं भागून जातं. एवढी कपडे घेते. किती कपडे घेते सांग महिन्याला? लय घेते. काय सांगू बाबा, तू किती घेते ते सांग ना. मी तर घेतच नाही. हा, मी तर घेतच नाही. माझ्याकडे कपडेच नाहीये. हा, खोटं बोलू नको. गाईज माझ्याकडे कपडेच मी बघा, तुम्हाला कधी बी याच गाऊनवर दिसन. गायची नुसतं केसांवर खर्च करते बस. बघा काहीच मी केसांवर बी खर्च नाही करत. तुम्हाला मी लास्ट व्लॉग मध्ये सांगितलं, दीक्षा नाही का सेलून वाल्यांना अशी बोलते प्लीज माझे केस करून द्या. तर मी पण तिच्या मागं लागले, यार दीक्षा दे ना काहीतरी करून दे माझ्या केसांचं. मी नाही बोलले होते, मला त्यांचा DM आला होता तर मी एक्सेप्ट केला, मग मला बोललेलं होतं. मी कशाला काहीच नाही आलेलं गाईजीला. Guys, गेली आणि बोलली प्लीज माझे केस करून द्या ना. तर त्यांनी करून दिले. दीक्षा माझे बी करून द्यायला मी कसं काय जाऊ, माझ्याकडे DM थांबा, आता तुम्हाला मी DMच दाखवते थांबा. तर गाईचं काहीच ना काय ऐकू, हिला DM वगैरे काहीच नव्हता आलेला. हिला नाही का, हिचं असं म्हणणं असतं मला शूटला बोलवा. मेन कितीतरी दिवस झाले आता बोलती माझी वेब सिरीज येणार आहे, पण अजून काय तिची वेब सिरीज आली नाही. मंडेला शूट आहे,
मंडेला आहे या फर्स्ट पार्ट शूट होईल. मग बघा तुम्ही गाईज, नक्की बघा. तर गाईज तुम्हाला याची अजून एक सिक्रेट सांग का, हिने इथं जो तीळ केलाय ना तो हिने गोंदून घेतलाय आणि तो मी कुठं गोंदलाय ते पण मी तुम्हाला सांगते. टॅटूवाल्याकडं नाही, हिने गोंदलाय तो जत्रेमध्ये. नाही गाईज, हिचं ना काय ऐकू, ही माझ्याबद्दल सगळं खोटं खोटं सांगते. नाही काय हा नाही. तर गाईज मी थोडा मध्ये स्टॉप केलेला कारण मला आवाज दिलेला, तर हिला बोलले तू बोल तोपर्यंत, तर ही बोलली नाही. तर मी तुम्हाला याच्या तिळीचं सांगत होते. हिने हा इथला तिळ आहे ना, हा हिने जत्रेमध्ये गोंदलेला. ज्या गोंदणाऱ्या बाया असतात ना त्यांच्याकडून. दाखव ग. नाही गाईज, हिचं काय नका ऐकू तुम्ही. हे बघा. आणि हिला एवढी इच्छा, म्हणजे हिला खूप आवडायचं, तर हिला आयनरनी करायची. आणि मी हिला बोलले अगं आपण प्रॉपर टॅटूवाल्याकडे जाऊ आणि करून येऊ. नाही, तिला एवढी घाई झालेली गेली, करून आली. आणि हिला इथं ते डिंपल पण पडतात ना, हे पण नकली आहे. तुम्हाला एकदा मी सिक्रेट मी कधीतरी नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगेन. खरंच सांग. प्लास्टिक सर्जरी नाही केली डिंपल साठी, उगाचच काय पण बोलते. खरंच तुम्हाला एक दिवस मी नक्की सांगेन मी हे डिंपल पण हिचे कसे काय येतात. हिचे भरपूर सिक्रेट आहे माझ्याकडे, मी तुम्हाला सांगेन. काहीच मी एवढा फालतू खर्च नाही करत. तिचं काय ऐकू नका. कोण डिंपल साठी करतं का? काय पण नाही आले तर नाही आले. आता ते नॅचरली येतात तर मग ते दिसतात लोकांना. अजून काय. तर गाईचं काहीच नका ऐकू. मी तुम्हाला हिचे एक एक सिक्रेट रोज सांगत. जेव्हा ही माझ्या ब्लॉगमध्ये येईल ना, मी हिचं सिक्रेट तुम्हाला सांगत. आणि मग तुम्हाला पण दिसेल ना, की तुम्ही पण बोलता ना हो काहीतरी गडबड आहे. काय गडबड आहे? काहीच गडबड नाही. हिचं ऐकू नका गाईज तुम्ही. हिचे पण भरपूर सिक्रेट आहे, बट सांग ना. ते मला माहिती नाही. अच्छा ठीक है. ती बात वेगळी. तर गाईज तुम्ही सांगा, सिक्रेट असल्यावर माहित असतं ना, हा बाबा हिचे सिक्रेट आहे माहित. आता मी बघा हिचे कसे धडाधड सांगते, तसे माझ्या काय सिक्रेट आहे सांग ना. माहित तर पडू दे मग सांग. मीच एक सिक्रेट आहे माहिती का तुला. तर गाईज मीच एक सिक्रेट आहे, माझे काहीच सिक्रेट नाहीये. मी जशी ब्लॉग मध्ये आहे तशीच ब्लॉगच्या मागे पण आहे. म्हणजे जसं मी कॅमेरावर दिसते तशीच मी कॅमेऱ्याच्या मागे पण. ऑन कॅमेरा बी मी तशीच आहे, ऑफ कॅमेरा बी मी अशीच आहे. तर माझं काहीच सिक्रेट नाहीये. काय ग हिचे सिक्रेट असं प्रत्येकाचं काय ना काही सिक्रेट असतं, मग तुझं पण असं तर काही सिक्रेट नाही गाईज. मी तुमच्या संग शेअर केला असता. बस माझी एकच इच्छा आहे की मी लवकर फेमस होऊन जावा. आणि हिला पण असंच वाटतं ही फेमस व्हावा. ही इंस्टाग्रामला इतकी मेहनत घेते, फेमस होण्यासाठी इतकी मेहनत घेते. होईल आता ही थोड्या दिवसात फेमस होणार आहे. मला थोडा टाइम लागेल कारण मी आत्ता या सोशल मीडियामध्ये मी आत्ता घुसले. ही किती वर्षापासून घुसली? मी 2 वर्षापासून घुसली. मी आत्ता जस्ट काही 2-3 महिना अगोदर चालू केलंय. आणि ब्लॉग तर मी याच मंथमध्ये चालू केला, तर याने मागच्या मंथमध्ये चालू केला. तर त्यामुळे आणि काढायचे का नाही शॉर्ट व्हिडिओ? मला ते फोटो काढायचे, तुला नाही का बोलले कसे थोडे बॅडी लुक करून नाही का फोटो असे काढायचे. तर हिला बॅड लुक करून फोटो काढायचे ते. अरे बॅडी, माझ्या सगळ्या मैत्रिणींचा बॅडी वन रेड कलर कर, पण मी आले गोल्डन कलर कर. चुप कर बे कुत्ते. तर काय फ्री मध्ये ते लोक काय काय देतील हिला? रेड कलर देतील का काय? तू पण यार. अरे ते लोक बोलले होते ना तुला कोणता कलर पाहिजे नाही. मला त्यावेळेस काय सुचलंच नाही, मग मला जे बुक मध्ये कलर चांगला वाटला मी तो सिलेक्ट केला. तर गाईज खूप खोटारडी आहे, हिचं काय ऐकू नका तुम्ही. तुम्हाला हिचे एक एक सिक्रेट सांगायला जर मी बसले ना, मला तर वाटतं मला पूर्ण दिवस कमी पडेल, इतके हिचे सिक्रेट आहे. बघा किती हसते, बघा किती हसते. कामाला गेलती का नाही? तर गाईज जिथे कामाला जाते ना, म्हणजे तो दवाखाना मी नाही सांगू शकत ही कामाला जाते ती. हिला इंजेक्शन वगैरे काहीच देता येत गाईज नाही. मला सगळे येतं गाईज, मी विजिटला पण जाते. तर हिला काहीच येत नाही. हिला फक्त नाही का मेकअप करून तुम्ही फक्त बोला मला इथं जायचं, दीक्षा माझ्यासोबत चल. दीक्षा लगेच रेडी होईल. दीक्षाला बोला दीक्षा 2 नंबरला जर बोललं ना, दीक्षाला 2 नंबरला चल गजानन मार्केटला. दीक्षा आता तुम्हाला या लुक मध्ये दिसते ना, आता मी फक्त दीक्षाला बोलू दीक्षा चल 2 नंबरला जाऊ आपण. दीक्षा डायरेक्ट रेडी होईल एकदम फुल मॉडल
फुल मेकअप करून येईल आणि बोलून चालतं. 2 नंबरला असं काय सिक्रेट आहे? असं काहीच नाही गाईज, इथं काय पण ना काय ऐकू मी कशी पण जाते. गाईज ही कशी पण नाही जात 2 नंबरला. 2 नंबरचा पण हिचा एक सिक्रेट आहे, पण तो मी सांगू नाही शकत कारण फॅमिली पण बघतात व्लॉग आमच्या, त्यामुळे मी ते रिव्हील नाही करू शकत तिचं सिक्रेट. नाही तर मी तुम्हाला फोटो सकट सिक्रेट दाखवला असा तिचा. फोटो कोणता फोटो मला पण दाखवा ना, मला माहिती. आहे तर गाईज तुम्हाला माहिती ही पंजाबी सॉन्ग खूप ऐकते खूप, म्हणजे हिला पंजाबी सॉन्ग भरपूर आवडतात ऐकायला. आणि पंजाबी सॉन्ग का आवडतात हिला ऐकायला माहिती काय, तिचा त्यावर काहीतरी म्हणजे मला आहे ना त्या सिंगरने ना एकदा लाईक दिलं होतं ते गाणं नाही का, मैं तसं मुझे सासू. ते सिंगर आहे ना माझ्या व्हिडिओला लाईक करतो, तो जो गाणे बोलतो ना त्याने. मग मी असं सोचलं मी याच्या गाण्यावर व्हिडिओ काढून तर आम्हाला गाण्यात घेईन म्हणून तसंच गाण्यात व्हिडिओ. तिचा फेस आहे का हिला गाण्यात घेण्यासारखा? माझ्या एका मित्राने ना त्याच्या रॅप मध्ये मला घ्यायचं बोलतोय, बघ तुला मेसेज दाखवू का, आपल्याकडे लय DM पडले. तर गाईज ही आत्ताच तुम्हाला बोलली मी, तुम्हाला वेलवेट जिथं मी केस करायला गेले त्याचा DM दाखवला नाही दाखवते ना, नाही दाखवला. त्यांचं काहीच ना काय ऐकू. आणि मी पंजाबी सॉन्ग यामुळे ऐकते कारण हिचं काहीतरी सिक्रेट आहे, तो मी तुम्हाला सांगू नाही शकत आता, पण मी कधीतरी तुम्हाला नक्की सांगेल तो सिक्रेट. आता नाही सांगेल तुम्हाला, कधी तुम्हाला सांगेल काय कधीतरीचा तो सिक्रेट. तुम्ही जेव्हा कधी पण बघा इंस्टाग्रामला पण हिचे सगळे पंजाबीच गाणे असतात, ही म्हणजे मराठी गाणे हिंदी गाणे जास्त ऐकत कारण नाही. मी जस्ट मानकची लय मोठी फॅन आहे आणि मी त्याचेच गाणे जास्त, आणि मला सगळे गाणे पाठव. मी जस्टिन बिबरची पण लय मोठी फॅन आहे, मला जस्टिनचे पण सगळे गाणे बघून घ्यायचं तोंड आहे का, आहे चवाचं, तसं पण असू दे. आहे का चवाचं? मला आवडते, मी बस झालं, मला दुसऱ्यांचं काही घेणं देणं नाही. तर अशी ही दीक्षा आहे. तर कोणाकोणाला दीक्षाचे अजून सिक्रेट ऐकायचे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की हो मलाही ऐकायचे दीक्षाच्या अजून सिक्रेट, तर मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये दीक्षाच्या अजून सिक्रेट सांगेल. काय ग गाय तिचं काय ना काय, तू ही काय पण पकडते, तुम्हाला काय पण माझं असं काहीच नाहीये गाईस. तुम्ही मला कमेंट करा दीक्षाच्या अजून सिक्रेट ऐकायचे, आणि ते पंजाबी सॉन्गचं पण कमेंट करा, मी तुम्हाला नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये तिच्या अजून सिक्रेट मी तुम्हाला सांगेल. चला गाईज हा ब्लॉग इथंच एंड करते. हा शॉर्ट ब्लॉग काढला कारण आज थोडे व्हिडिओ शूट करायचे त्यामुळे. तर हा एक ब्लॉग जणांनी मला DM मध्ये बोलतोय, ऐक ना मला मराठी शिकव का. बघायचं तोंड आहे का मराठी शिकवण्यासारखं. मी काय मराठी शिकू बाबा तुला. तर चला गाईज हा teacher ब्लॉग आहे का? इथं सेंड करते. कसा वाटला आजचा शॉर्ट ब्लॉग मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.